प्रवासासाठी महत्त्वाचा असलेला मुंबई अहमदाबाद महामार्ग हा सर्वांनाच माहिती आहे। प्रवास करायचा असेल तर मुंबई अहमदाबाद महामार्गाचाच वापर अनेक प्रवाशांकडून करण्यात येतो। परंतु गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून हाच महामार्ग आता मृत्यूचा महामार्ग झालाय का असा प्रश्न कुठे ना कुठेतरी निर्माण झालाय। आणि त्याला कारण निर्माण झाले आहे ते म्हणजे एका 16 महिन्याच्या चिमुकल्याचा या महामार्गावरील वाहतूक कोंडीमध्ये झालेल्या मृत्यूमुळे। नेमकी घटना काय आहे, नेमकं हे प्रकरण काय आहे आणि हा महामार्ग मृत्यूचा महामार्ग का बनला असं आपण नेमकं का म्हणतोय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूनम माय महानगर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। गुरुवारी दुपारच्या वेळी वसईतल्या पेल्हार गाव येथे रियान शेख नावाचा एक 16 महिन्यांचा चिमुकला तो राहत असलेल्या इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून खाली पडला। या घटनेमध्ये त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली, ज्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याला तात्काळ जवळच्याच एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं। या ठिकाणी त्याच्यावरती प्राथमिक उपचार करण्यात आले, परंतु त्यानंतर त्याची ढासळती प्रकृती पाहता येथील डॉक्टरांनीच त्याला मुंबईतल्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्याकरता सल्ला दिला। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेयानचे कुटुंबीय दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास त्याला घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले, परंतु याच वेळी त्यांची ॲम्ब्युलन्स मात्र या महामार्गावर निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये अडकले। तब्बल 5 तास जी रुग्णवाहिका होती ती ह्या वाहतूक कोंडीमध्ये अडकली आणि ज्यामध्ये एका 16 महिन्यांच्या चिमुकल्याचा अत्यंत हृदयद्रावक पद्धतीने मृत्यू झाला। घरच्यांच्या समोरच लहानग्याने आपला जीव सोडल्यानंतर घरच्यांकडून एकच हंबरडा फोडण्यात आला। पण या घटनेनंतर आता अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, कारण अगदीच 30 जुलैला याच महामार्गावरून रुग्णालयात जात असताना एका 49 वर्षीय महिलेला सुद्धा आपला जीव गमवावा लागलेला होता। याच महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये या महिलेने आपले प्राण सोडलेले होते। या महिलेने सुद्धा आपल्या नवऱ्यासमोर आणि आपल्या कुटुंबियांसमोर आपला जीव सोडल्यानंतर त्यावेळेस देखील ह्या महामार्गासंदर्भातले अनेक प्रश्न निर्माण झालेले होते। या प्रश्नांमुळे या महामार्गावरची वाहतूक कोंडी, जो अत्यंत जलद आणि सुखकर असा महामार्ग मानला जातो, त्या महामार्गावरची वाहतूक कोंडी नेमकी कधी सुटणार असा प्रश्न वारंवार निर्माण होते। खरं बघायला गेलं तर ठाणे पोलीस आयुक्तांकडून बुधवारी या महामार्गावरच्या अवजड वाहनांना जे आहे ती सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत बंदी घातलेली आहे, परंतु ही बंदी लक्षात घेता या महामार्गावरती गेल्या 2 दिवसांपासून अत्यंत लांबलचक अशा 20 ते 25 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या निर्माण होऊ लागलेल्या आहेत। वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागू लागलेल्या आहेत, ज्यामुळे प्रवाशांना सुद्धा मुंबईच्या दिशेने येताना किंवा पालघरच्या दिशेने जाताना अनेक वाहतूक कोंडीमधून आपला मार्ग काढावा लागतोय। परंतु ही वाहतूक कोंडी नेमकी कधी सुटणार, या मार्गावरचा प्रवास सुखकर कधी होणार, राष्ट्रीय महामार्ग म्हटला जाणाऱ्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरचा वाहतूक कोंडीचा प्रश्न कधी सुटणार, असे एक ना अनेक प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होऊ लागले आहेत। आणि याच प्रश्नाला गांभीर्याने पाहता माय महानगरने सुद्धा काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। गेल्या काही वर्षांपासून मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे, ती सुटणार कधी? मुंबई अहमदाबाद हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न अद्यापही प्रलंबित का? 2 राज्यांना जोडणारा हा महामार्ग खड्डेमुक्त कधी होणार? या महामार्गावरून ठाणे, पालघर आणि मुंबई उपनगरातील अनेक लहान शहरं जोडली जातात, त्यामुळे या ठिकाणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाच्या उपाययोजना काय? या महामार्गावर असलेल्या भाईंदर खाडीवर वर्सोवा ब्रिज आहे, ज्याला आता 2 फाटे फोडण्यात आले आहेत, तरी सुद्धा वाहतूक कोंडीचे कारण काय? हा राष्ट्रीय महामार्ग असतानाही या महामार्गामुळे गेल्या 1.5 महिन्यात 2 लोकांचा बळी जाण्याच्या घटनेला कोणाला जबाबदार ठरवावे? प्रश्न अनेक आहेत, परंतु या प्रश्नांचं कोणतंही उत्तर नसल्याने सध्या स्थानिक रहिवाशांकडून त्यासोबतच या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून सुद्धा रोष व्यक्त करण्यात येत आहे। या संदर्भातील व इतर बातम्या पाहण्यासाठी आपण आमच्या माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका। त्यासोबतच mymahangar.com या पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।